संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत 54% तर राज्यसभेत 40% कामकाज झालं, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. संसदेचं कामकाज स्थगित झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात अत्यंत कमी कामकाज होऊ शकले याचा खेद आहे, मात्र याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले. संसद भवनात काल झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचाही किरेन रिजिजू यांनी निषेध केला. लोकसभा 54.5% और राज्यसभा में लगभग 40% का काम हो पाया है. हम इससे संतुष्ट नहीं हैं. लगातार संसद में काफी ऐसा गतिविधि देखने को मिला जिससे कामकाज को भी नुकसान हुआ और संसद के गरिमा को भी नुकसान पहुंचाया है. मुख्य रूप से विपक्षी दलों के कई सदस्यों ने संसद में बाधित करके कामकाज का जो हमारा गति है इसमें काफी रोक लगाया, जिसका वजह से प्रोडक्टिविटी जो रेट है, कामकाज का जो प्रतिशत है, वो काफी कम हुआ है. 26 दिवस चाललेल्या अधिवेशनात लोकसभेच्या 20 आणि राज्यसभेच्या 19 बैठका झाल्या. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, रेल्वे सुधारणा विधेयक, आपत्ती व्यवस्थापन विधेयक, विनियोग विधेयक क्रमांक 3 ही विधेयकं लोकसभेत, तर तेल क्षेत्र नियमन आणि विकास सुधारणा विधेयक, बॉयलर विधेयक यांसारखी विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली. तर भारतीय वायुमान विधेयकाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली, असं रिजिजू यांनी सांगितलं. संविधान स्वीकारल्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दोन्ही सदनात संविधानावर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.